आता आपल्याला पाहायचं आहे बुलियन डेटा टाइप. बुलियन डेटा टाइप इन सी प्रोग्रामिंग मध्ये बुलियन डेटा टाइप काय असतो ते पाहायचंय. सुरुवातीला सी प्रोग्रामिंग मध्ये बुलियन डेटा टाइप नव्हता, तो इन्क्लूड केला C99 ह्या व्हर्जन मध्ये. तो कशासाठी इन्क्लूड केला, काय असतो बुलियन डेटा टाइप, तर तो टू रिप्रेझेंट लॉजिकल व्हॅल्यू. लॉजिकल व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी बुलियन डेटा टाइप इन्क्लूड केला. लॉजिकल व्हॅल्यू म्हणजे ट्रू आणि फॉल्स. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. काय आहे बुलियन डेटा टाइप, तर तो रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केलेला आहे. कशाला? लॉजिकल व्हॅल्यूला, ट्रू आणि फॉल्स. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. तर आता पाहिजे आपल्याला त्याची साईज काय असते, मेमरी साईज. मेमरी साईज त्याची 1 बाईट असते बुलियन डेटा टाइपची. त्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज काय असतात, व्हॅल्यूज 2 व्हॅल्यू असतात, एक 0 आणि दुसरी असती 1. 0 म्हणजे फॉल्स आणि 1 म्हणजे ट्रू. दोनच व्हॅल्यू असतात. त्यानंतर त्याला फॉर्मॅट स्पेसिफायर कोणता असतो ते पाहायचे. फॉर्मॅट स्पेसिफायर, आता त्याला दोनच व्हॅल्यू आहेत, 0 आणि 1. त्या दोन्हीचा पण डेटा टाइप काय आहे बरं, इंटिजर. म्हणजे त्याला फॉर्मॅट स्पेसिफायर हा %d आहे. आलं लक्षात? त्यानंतर बुलियन डेटा टाइप यूज करण्यासाठी आपल्याला एक हेडर फाईल इन्क्लूड करावी लागते. त्या हेडर फाईलचं नाव आहे हॅश इन्क्लूड std bool.h. ही हेडर फाईल इन्क्लूड करावी लागते आपल्याला बुलियन डेटा टाइपचा यूज करण्यासाठी. समजलं? आता एक प्रोग्राम बघू बुलियन डेटा टाइपचा. हॅश इन्क्लूड std io.h ही हेडर फाईल लिहिली. त्यानंतर अजून एक दुसरी हेडर फाईल इन्क्लूड करायची. त्या हेडर फाईलचं नाव काय बरं, std bool.h ही हेडर फाईल इन्क्लूड करायची जेव्हा बुलियन डेटा टाइप यूज करायचा आपल्याला. त्यानंतर मी मेन फंक्शन लिहितोय खाली, फाइंड मेन. त्यानंतर आता 2 व्हॅल्यू मला डिक्लेअर करायच्यात. बुल डेटा टाइप आहे, तो असा लिहितो आपण बुलियन डेटा टाइप, तो बुल स्मॉल मध्ये. त्यानंतर ए व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये स्टोअर करतोय ट्रू. काय, बुल हा डेटा टाइप आहे, ए काय व्हेरिएबल आहे, त्यानंतर ट्रू ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर केली. तसंच अजून दुसरं एक व्हेरिएबल लिहितोय बुलियन डेटा टाइपचं, बी इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे फॉल्स मेमरी मध्ये आपण स्टोअर केलंय बी या व्हेरिएबल मध्ये. त्यानंतर ह्याला प्रिंट करायचंय. प्रिंट करण्यासाठी आपण printf हे फंक्शन यूज करतो. ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, %d फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावं लागेल, कारण 0 आणि 1 ह्याच व्हॅल्यू येणार आहे. त्यानंतर कशाला प्रिंट करायचं, ए ला, अजून बी ला प्रिंट करतोय, प्रिंट f b %d आणि बी ला प्रिंट करतो. तर हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होईल सगळं ते पाहू. सगळ्यात पहिल्यांदा मेन फंक्शन पासून स्टार्टिंग होईल प्रोग्रामला. बुलियन डेटा टाइपचं एक व्हेरिएबल आहे ए, म्हणजे मेमरी मध्ये एक ब्लॉक तयार होईल. काय होईल बरं, बुलियन डेटा टाइपचं
एक ब्लॉक तयार होईल मेमरीमध्ये, त्याचं नाव असेल एचा ब्लॉक तयार झाला, त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू स्टोअर केली आहे, पण ही इंटरनली ट्रू व्हॅल्यू नाही स्टोअर होणार आहे, तर ती ट्रूची काय होणार आहे 1 आणि 1 इथं स्टोअर होणार आहे. त्याला काहीतरी ऍड्रेस असेल, मी अज्युम करतोय 1000 दिलाय, तसंच बीचा एक ब्लॉक तयार होईल तिथं फॉल्स, पण फॉल्स नाही स्टोअर होणार आहे, 0 ही व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे, 0. त्यालाही काहीतरी ऍड्रेस असेल. त्यानंतर नेक्स्ट लाईनला आलो आपण. नेक्स्ट लाईनला आल्याच्या नंतर मेसेज ॲज इट इज प्रिंट होईल, कोलनही ॲज इट इज होईल, %d च्या जाग्यावर ची व्हॅल्यू प्रिंट होईल. ची व्हॅल्यू काय बरं 1, तर 1 इथं येईल. त्यानंतर नेक्स्ट लाईनला गेलो आपण. नेक्स्ट लाईनला आल्याच्या नंतर बी ॲज इट इज प्रिंट होईल, त्यानंतर कोलनही ॲज इट इज, कारण डबल कोट मध्ये आपण मेसेज लिहितो तो ॲज इट इज प्रिंट होतो, आणि फॉर्मॅट स्पेसिफायरच्या जागेवर बी ची व्हॅल्यू आहे. बी ची काय बरं ब्लॉक मध्ये व्हॅल्यू 0, तर इथं 0 आहे. समजलं, ए ची व्हॅल्यू 1 असेल, बी ची व्हॅल्यू 0 आहे. अजून एक प्रोग्राम बघू बुलियन डेटा टाईपचा, हॅश इन्क्लूड. सुरुवातीला आपण ही हेडर फाईल लिहितो, हॅश इन्क्लूड stdio.h. त्यानंतर बुलियन डेटा टाईपचा यूज करायचा आहे, म्हणून अजून एक हेडर फाईल येईल, हॅश इन्क्लूड std bool.h. त्यानंतर मेन फंक्शन लिहितोय, फाइंड मेन, आणि आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय बुलियन डेटा टाईप, bool a इज इक्वल टू 7. 7 ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर केली आहे, बुलियन डेटा टाईप आहे. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय बुलियन डेटा टाईपचा, बी इज इक्वल टू 0. अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय बुलियन डेटा टाईपचा, सी इज इक्वल टू -5. आता मी ट्रू फॉल्स स्टोअर नाही केले, नाही 0 1 स्टोअर केले, एका व्हेरिएबल मध्ये आहे 0. आता पाहायचं काय रिझल्ट येणार आहे, त्या तिन्हीलाही प्रिंट करतो, प्रिंट ए इज इक्वल टू %d, इथं ए ची व्हॅल्यू प्रिंट करतो. त्यानंतर बी ची व्हॅल्यू प्रिंट बी इज इक्वल टू %d, आणि इथं बी. त्यानंतर सी ची व्हॅल्यू प्रिंट करायची, प्रिंट सी इज इक्वल टू %d, आणि इथं सी लिहितो. आता हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होईल ते पाहू. प्रोग्रामला स्टार्टिंग होईल इथून हाईड मेन पासून. त्यानंतर पहिल्या लाईनला एक व्हेरिएबल आहे, त्याचं नाव आहे त्या व्हेरिएबलचं ए. त्याचा मेमरीमध्ये एक ब्लॉक तयार होईल, ए नाव आहे, त्याच्यामध्ये 7 ही व्हॅल्यू स्टोअर केली, पण 7 ही व्हॅल्यू बुलियन डेटा टाईप मध्ये स्टोअरच नाही होते. बुलियन डेटा टाईप मध्ये दोनच व्हॅल्यू असतात, 0 आणि 1. तर ते 7 ही व्हॅल्यूचा काय रिझल्ट येईल, कसा स्टोअर होईल मेमरीमध्ये, तर जेव्हा इंटिजर स्टोअर केलेला असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा इंटिजर स्टोअर केलेला असतो, इंटिजर जर तो इंटिजर बुलियन डेटा टाईपच्या व्हेरिएबल मध्ये इंटिजर स्टोअर केलेला असतो, तेव्हा जर तो इंटिजर नॉन झिरो असेल, म्हणजे 0 नाहीये, मग तो पॉझिटिव्ह असला तरी चालेल किंवा निगेटिव्ह असला तरी चालेल, तर त्याचा रिझल्ट हा फॉल्स असतो, ते त्याचा रिझल्ट हा ट्रू असतो. त्यानंतर स्टोअर केलेली व्हॅल्यू ही जर 0 असेल तर त्याचा रिझल्ट हा फॉल्स असतो. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. जर स्टोअर केलेला इंटिजर
जर नॉन झिरो असन, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तर रिझल्ट काय असन? ट्रू असन, म्हणजेच 1 असल. जर स्टोअर केलेला इंटिजर हा 0 असल, त्याचा काय मिनिंग होतो? फॉल्स आहे, आणि मेमरीमध्ये 0 ही व्हॅल्यू स्टोअर होती. आता काय होईल बरं एचं? ए काय आहे? 0 आहे की नॉन झिरो आहे? नॉन झिरो आहे, म्हणजे काय? ट्रू. ट्रू म्हणजेच 1. तसंच बी काय आहे बरं? 0 आहे. 0 जर असेल तर फॉल्स आहे, म्हणजे 0 स्टोअर होईल. त्यानंतर निगेटिव्ह नंबर आहे पण नॉन झिरो आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही जरी असेल तरी ट्रू आहे. ट्रू म्हणजेच 1 आहे. म्हणजे एचा आउटपुट काय येईल बरं? इथं 1 येईल, बीचा आउटपुट 0 येईल आणि सीचा आउटपुट हे 1 येईल. आलं लक्षात?